मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे 10वीच्या परीक्षेत चक्क 10 तोतिया विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यामध्ये 9 विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. मंगळवेढ्यातीलच सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षेसाठी होते. परीक्षा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासणी दरम्यान 10 तोतिया विद्यार्थी आढळून आले आहेत. या 10 विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांनी रीतसर पोलीस तक्रार देऊन कारवाई केली आहे. मी विठ्ठल निवृत्ती एकमल्ली, केंद्र संचालक श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर. आमच्या श्री बाळकृष्ण विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर केंद्र क्रमांक 3184 मध्ये आज दिनांक 20/2/2026 मराठी विषयाच्या पेपरच्या वेळेस केंद्र संचालक व उपकेंद्र संचालक यांनी केंद्रातील प्रविष्ट विद्यार्थ्यांची तपासणी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे 10 तोतिया विद्यार्थी सापडले असून त्यामध्ये 9 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असा त्यामध्ये समावेश आहे. तरी सदर या विद्यार्थ्यावरती आम्ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई करत आहोत. कारवाई केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला तसा आम्ही FIR नोंदवलेला आहे. आणि सर ही एकाच ब्लॉकमध्ये सापडले का सगळे? हे वेगवेगळ्या एका ब्लॉकमध्ये सापडले असताना आम्हाला संशय आला असं म्हणल्यानंतर आम्ही ज्या ब्लॉकमध्ये एकूण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याची तपासणी केली असता आम्ही त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये आम्हाला 1-2 जिथे त्यांचा नंबर आलेला होता वर्गामध्ये, त्या वर्गामध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही तपासणी केली असता त्यातून एकूण विद्यार्थ्यांमधून त्यांची 9 विद्यार्थी आम्हाला यामध्ये सापडलेले दिसून आलेले. सर शाळेचं नाव काय म्हणला? ब्लॉक नंबर शाळेचे नाव सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा. सर एकूण किती ब्लॉक आहेत तुमच्या केंद्रामध्ये आणि कोणत्या ब्लॉकमध्ये किती विद्यार्थी सापडलेत? एकूण आमच्या केंद्रामध्ये सध्या 14 ब्लॉक आहेत आणि यामध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये किती सापडलेत? हां एकूण आमच्या केंद्रामध्ये 14 ब्लॉक असून या 8 नंबरच्या ब्लॉकमध्ये 2 विद्यार्थी सापडलेले आहेत, 11 मध्ये 1 सापडलेला आहे, 10 नंबर 1 मध्ये 1 नंबरमध्ये 1, 2 मध्ये 1, 5 नंबरमध्ये 1, 7 नंबरमध्ये 1, 8 नंबरमध्ये 1, 14 मध्ये 1 आणि 2 नंबरमध्ये 1 अशा पद्धतीनं 10 विद्यार्थी आम्हाला सर त्या तपासणी करत असताना आढळून आलेले. सर कारवाई काय होती? कारवाई यानंतर जे बोर्डाचे नियम आहे त्या बोर्डाच्या नियमानुसार आम्ही काय केली, रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, FIR दाखल केलेला आहे आणि त्यानुसार बोर्डानं त्यांच्यावरती कारवाई केली. त्या पद्धतीनं आम्ही पण त्या पद्धतीने कारवाई करत आहोत.